नमस्ते विद्यार्थ्यांनो, शब्दतरंगच्या चौथ्या प्रश्नपत्रिकेतील 41 ते 50 उदाहरणे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहेत. आता आपण 51च्या पुढील उदाहरणं पाहणार आहोत. पहा, 51वा प्रश्न आलेखावरचा प्रश्न आहे. या ठिकाणी आलेख दिलेला आहे ना, आपल्याला विचारलं आहे काय? पहा, पाच सामन्यात एका खेळाडूने काढलेल्या धावा अपूर्ण स्तंभालेखात दर्शवल्या आहेत. अपूर्ण म्हणजे हा पूर्ण स्तंभालेख नाही, याच्यामध्ये तिसरा आणि चौथा जो सामना आहे त्याचा आलेख स्तंभ दाखवलेला नाही, म्हणून याला अपूर्ण स्तंभालेख म्हणतात. 5 सामन्यात त्याने एकूण 570 धावा काढल्या आहेत. तिसऱ्या सामन्यात चौथ्या सामन्याच्या 2/3 पट धावा काढल्या, तर त्याने तिसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या, असा प्रश्न आहे. अगोदर प्रश्न वाचत आपल्याला त्याचं उत्तर शोधावं लागेल. पहा, 5 सामन्यात एका खेळाडूने काढलेल्या धावा अपूर्ण स्तंभालेखात दर्शवलेल्या आहेत आणि 5 सामन्यात त्याने एकूण किती धावा काढलेल्या आहेत? 570. म्हणजे आपल्याला माहित आहे 5 सामन्यातील एकूण धावा आहेत 570. त्यानंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी? तिसऱ्या सामन्यात चौथ्या सामन्याच्या 2/3 पट धावा काढल्या. मग तिसऱ्या सामन्यात बघा, तर हे 5 सामन्यातल्या तर धावा माहित आहेत आणि 3 सामन्यातल्या या ठिकाणी आलेखामध्ये आपल्याला धावा दिलेल्या आहेत. तर त्या आलेखामधील धावा पाहत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की पहिला जो सामना आहे ही पट्टी अशा पद्धतीनं नीट धरायला शिका. अशा आलेख दिल्यानंतर चूक होते. आता पहा, काही जर या ठिकाणी 80 आहे आणि हे 100 आहे. 80 आणि 100 बरोबर मध्यभागी आहे, म्हणजे 90 येणार आहे, पण काही विद्यार्थी 85 लिहितात इथं आणि मग चूक होते. काय येणार आहे? पहिल्या सामन्यात किती धावा काढल्या त्याने? 90 अधिक दुसऱ्या सामन्यामध्ये किती काढल्या? तर पहा, पट्टीच्या सहाय्याने असं पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं बरोबर 200 धावा काढलेल्या आहेत. किती? 200. आणि त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये किती धावा काढल्या? तर पहा, तिसऱ्या सामन्यामध्ये हा स्तंभ दूर आहे, जरा काळजीपूर्वक पाहावा लागेल तुम्हाला, तेव्हा लक्षात येईल. किती आहेत? तर बघा, 130 धावा काढलेल्या आहेत. 130. मग या सगळ्या धावा मिळून किती धावा होतात ते आपल्याला पाहावं लागेल. मग यांची जर बेरीज केली आपण, हे 330 आणि हे 90 म्हणजे किती झाल्या? 420 धावा झाल्या. पण ह्या 420 धावा किती सामन्यातील आहेत? 3 सामन्यातील. 5 सामन्यातील धावा माहीत आहेत आपल्याला 570 आहेत. 3 सामन्यातील धावा माहीत आहेत 420 आहेत. मग तिसऱ्या आणि चौथ्या मिळून 2 सामन्यातील धावा काढता येतील आपल्याला. कसं? तर 5 सामन्यातील धावा 570, त्यामधून आपल्याला वजा करावं लागेल 3 सामन्यातील धावा 420. यांची जर वजाबाकी केली आपण, तर हे 0 मधून 0 कमी केलं तर 0, 7 मधून 2 कमी केले तर 5 आणि 5 मधून 4 कमी केले तर 1. म्हणजे या 2 सामन्यामध्ये एकूण किती धावा काढलेल्या आहेत? 150 धावा काढलेल्या आहेत. मग आता 150 धावा आहेत, मग आपल्याला इथं कंडिशन काय दिलेली आहे पहा, तर कंडिशन अशी दिलेली आहे की तिसऱ्या सामन्यात चौथ्या सामन्याच्या 2/3 पट धावा काढल्या. म्हणजे आपल्याला अगोदर चौथ्या सामन्यातील धावा मानाव्या लागतील. मानूयात आपण. चौथ्या सामन्यातील धावा किती आहेत? समजा x मानू, काढलेल्या धावा आपण x मानू. आता मग तिसऱ्या सामन्यात काय दिलेलं आहे पहा, तर बघा, तिसऱ्या सामन्यात चौथ्या सामन्याच्या 2/3 पट, म्हणजे चौथ्या सामन्यात x आहेत, xचा 2/3 म्हणजेच काय झालं? 2x/3. आता आपल्याला गणितामध्ये काय दिलेलं आहे, काय लक्षात आलं की 2 सामन्यातल्या मिळून किती धावा आहेत? 150 धावा आहेत. कोणकोणत्या? तिसऱ्या आणि चौथ्या. मग आपण त्यावरून समीकरण तयार करूयात. कसं समीकरण तयार करणार? x अधिक 2x/3 बरोबर दोन्हीच्या मिळून 150 धावा. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. सोडवताना काय करणार? छेद समान नाही, मग छेद समान करावं लागेल. इथं पण छेद 3 घेण्यासाठी वर काय येईल? 3x/3 अधिक 2x/3 बरोबर 150. आता यांची बेरीज काय येईल? 3 आणि 2 5x छेद सारखा आहे म्हणून एकच वेळा बरोबर 150. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. सोडवताना काय करावं लागेल?
तर हे एक्सची किंमत काढताना या ठिकाणी 150 आहे त्याच बाजूला आहे आणि 3 भागतंय तर गुणणार, बाजू बदलतं म्हणून, आणि 5 गुणतं तर भागणार, म्हणजे गुणिले 3/5. 5 न भाग जाईल, 5 1 5, 5 3 15, 0 आणि 30 3 90. म्हणजे एक्सची किंमत काय आली? 90 आली. आणि एक्स काय मानलेला आहे आपण? तर चौथ्या सामन्यातल्या धावा एक्स मानल्यात, म्हणून चौथ्या सामन्यातल्या धावा आपल्या काय आल्या? धावा 90. पण लगेच 90 पर्याय असू शकतो. आपण तरच्या पुढं वाचायला पाहिजे. काय आहे तरच्या पुढं? तर पहा, तरच्या पुढं आपल्याला दिलेलं आहे त्याने तिसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या. आपण चौथ्यातला पर्याय हे पहा 90 येत आहे, मग चुकण्याची दाट शक्यता असते असे पर्याय. आणि म्हणून आपल्याला तिसऱ्या सामन्यातल्या विचारले तर तिसऱ्या सामन्यातल्या धावा, तिसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या? तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की चौथ्या सामन्याच्या 2/3 पट. मग 90चा 2/3 काढूयात. 3 1 3, 3 3 9, 0 आणि 30 2 60. म्हणजे त्याने तिसऱ्या सामन्यामध्ये किती धावा काढल्यात? 60. आणि असा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक सी म्हणून उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, 52वा प्रश्न. सुषमाने एक गाडी ₹2,80,000ला खरेदी केली. दुरुस्तीसाठी 14,800 खर्च केले व इतर 5,200 खर्च आला. ती गाडी तिने ₹3,47,960 रुपयाला विकली, तर तिला किती नफा झाला? अशा पद्धतीचं उदाहरण आहे. तर पहा, पुन्हा एकदा गणित नीट वाचायचं आणि त्या पद्धतीनं कृती करायची. पहा, सुषमाने एक गाडी 2,80,000 रुपयाला खरेदी केली. म्हणजे गाडीची खरेदी किंमत काय आहे? 2,80,000 रुपये. दुरुस्तीसाठी 14,000 रुपये खर्च केले. म्हणजे त्याच्या मुलगी आहे, तिच्या खिशातून गेले की नाही, म्हणजे ते त्या खरेदी किमतीमध्ये मिळवावे लागतील 14,800 रुपये. त्यानंतर काय झालं? इतर खर्च, आणखी काही खर्च केला असेल त्या गाडीला, त्यासाठी 5,200 रुपये खर्च आले. म्हणजे हे सुद्धा तिच्या स्वतःचे पैसे द्यावे लागलेले आहेत, म्हणजे ते पण मिळवावे लागतील. इतर खर्चचे 5,200 रुपये. हे सगळी रक्कम यांची बेरीज केल्यानंतर काय येणार आहे? तर गाडीची एकूण खरेदी किंमत. मग एकूण खरेदी किंमत काढूया. हे 0, हे 0, 8 आणि 2 10ला 0, हातच्याले 1, 5 आणि 1 6 आणि 4 10ला 0, हातच्याले 1, 1 आणि 1 2 आणि 8 10ला 0, हातचाला 1, हे 3. म्हणजे 3 लाख रुपयाला तिला ती गाडी मिळाली. म्हणजे एकूण खरेदी किंमत 3 लाख रुपये आली गाडीची. आता तिने ती गाडी कितीला विकलेली आहे बघा? तर 3,47,960. म्हणजे गाडीची विक्री किंमत आहे 3,47,960 रुपये. मग हे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत? तर विक्रीची किंमत. मग नफा होईल का तोटा? नक्कीच नफा होणार आहे. नफ्याचं सूत्र काय? नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री किती आहे? 3,47,960 आणि यातून खरेदी किंमत काय आहे? 3 लाख. वजा करावी लागेल. 3 लाख वजाबाकी सोपी आहे. 0 6 9 7 4 आणि 0 म्हणजे 47,960 रुपये नफा झाला. आणि असं कुठं आहे? तर आपल्याला पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3ला दिसत आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सी. यानंतर पाहूया पुढील उदाहरण 53. काय? एका मैदानाची लांबी रुंदीच्या तिपटी एवढी असून क्षेत्रफळ 43,200 चौरस मीटर आहे. एक व्यक्ती 10 सेकंदात 30 मीटर चालत अंतर पार करते, तर तिला त्या मैदानाला 3 फेऱ्या मारण्यासाठी किती वेळ लागेल? गणित फार अवघड नाही, पण लक्षात येत नाही. आपल्याला लगेच लांबी आणि रुंदी दिली म्हणून आपण एक आयताकृती मैदान काढूयात.
त्यानंतर पहिलं वाक्य वाचूया. एका मैदानाची लांबी तिच्या रुंदीच्या तिपटी एवढी आहे. म्हणजे रुंदी कमी असणार. रुंदी आपण x मीटर मानू. मीटरच का घेतलं? कारण आपल्याला चौरस मीटरमध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे. मग x असेल तर तिप्पट आहे लांबी, म्हणजे लांबी झाली 3x मीटर. 3x मीटर. आता आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे बरोबर. म्हणजे हे पहा, आपण रुंदी x मीटर मानली म्हणून लांबी झाली 3x मीटर. आता आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे. मग क्षेत्रफळावरून आपल्याला लांबी रुंदी काढता येईल. आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आपण किमती ठेवूयात. क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळाच्या खाली 43,200 चौरस मीटर आणि लांबी आपण काय घेतलेली आहे? 3x आणि रुंदी मात्र x. यांचा गुणाकार करूयात. 3 1 3 3x वर्ग. इकडं काय आलं? 43,200 जशास तसं आहे. आता काय करावं लागेल आपल्याला? हे 3 इकडं गुणतंय तर इकडं भागणार, म्हणजे 43,200 भागिले 3 बरोबर x वर्ग. 3 भागूयात. काय येते ते पाहूयात. 3 भागल्यानंतर 3 1 3 3 1 3 उरले 1 3 चौक 12 उरले 1 3 चौक 12 आणि ते पुढचे 2 शून्य. म्हणजे काय आलं की 14,400 बरोबर x वर्ग. आता ज्यावेळी x वर्ग असं पद आलेले असेल त्यावेळी त्याच्या विरुद्ध बाजूची संख्या ही कशाचा तरी वर्ग असतो. मग ही संख्या कशाचा वर्ग आहे? या 2 शून्याबद्दल 1 शून्य आणि 144 कशाचा वर्ग आहे? तर 12चा वर्ग आहे. म्हणून ही संख्या आहे 120चा वर्ग बरोबर x वर्ग. दोन्हीकडे वर्ग वर्ग आले की वर्ग कॅन्सल, म्हणजे x बरोबर 120 आलेला आहे. आणि आपण x काय मानलेला आहे बाळांनो? तर निश्चित आपण x वर लिहिलेला आहे पहा. x बरोबर रुंदी मानलेली आहे. म्हणून रुंदी काय आली आपली? रुंदी आली 120 मीटर. 120 मीटर. मग लांबी काय येईल? तर लांबी त्याच्या तिप्पट, म्हणजे 120 गुणिले 3 म्हणजे 12 36 360 मीटर आली. मग आपल्याला लांबी माहीत झाली, रुंदी पण माहीत झाली. मग यावरून आपण त्या आयताचे बघा परिमिती काढावी लागेल. कारण काय विचारलेलं आहे आपल्याला? तर मैदानाला फेऱ्या मारल्यात आहे की नाही? 3 फेऱ्या. आपल्याला त्याची परिमिती काढावी लागेल. परिमिती काढताना तुमच्या लक्षात येईल की परिमिती म्हणजे काय असते? तर सर्व बाजूंची बेरीज. मग आपण आयताची परिमिती डायरेक्ट काढू सूत्र न वापरता. कसं काढणार? तर हे लांबी आहे 120 अधिक रुंदी आहे 360. बेरीज काय झाली त्याची? 0 6 आणि 2 8 आणि 4. हे पण एक लांबी एक रुंदी यांची झाली. समजा इथं हे 120 आणि हे 360 ह्या दोन्हीचीच बेरीज झाली. हे लांबी आणि रुंदी राहिली, म्हणजे याच्यात दुप्पट असणार परिमिती. म्हणजे गुणिले 2 0 8 2 16 6 4 1 4 2 8 आणि 1 9 960 मीटर काय आलेली आहे परिमिती. म्हणजे एका फेरीत कापलेलं अंतर. पण किती फेऱ्या मारल्या? 3. म्हणून याला 3 न गुणूयात. 3 0 0 3 18 8 झाला 1 9 27 1 28 2880 मीटर 3 फेऱ्यात अंतर जावं लागेल. परंतु काय आहे इथं आपल्याला सांगितलेलं आहे की 10 सेकंदात 30 मीटर. हे बघा सेकंद किती? सेकंद आपण त्रैराशिक मांडूया आणि अंतर 10 सेकंदात सेकंद 10 किती? 30 मीटर. तर आपल्याला अंतर किती जायचं आहे? 28 म्हणजे 2880. हे अंतराच्या खाली 2880. किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? कसं करणार मग? तिरकस गुणाकार. वेळ ती सेकंदात आहे आपली, मग सेकंदात वेळ येईल 2880 गुणिले 10/30. 1 0 कटलं 3 भागूयात. 3 9 27
3×18 आणि 0. वेळ काय आली 960 सेकंदात आली. पण पर्यायात बघूया सेकंदात आहे का वेळ, आहे का बघूयात सेकंदात तशी. तर पर्यायामध्ये पाऊण तास 24 मिनिटे 16 मिनिटे आणि पाव तास अशी वेळ आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 960 सेकंदाचे मिनिट बनवावे लागतील. मग 960 सेकंद आहेत, त्याचे मिनिट बनवताना त्याला 60 भागावं लागेल. हे 0 हे 0, 6 1 6 उरले 3 6 6 36 म्हणजे 16 मिनिटे. असं आपल्याला कुठं उत्तर दिसतंय का पाहूया पर्यायामध्ये. तर असा आहे पर्याय क्रमांक 3 सी मध्ये, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण 54 उदाहरण. पहा, या ठिकाणी वर्तुळ आलेख दिलेला आहे आणि काय विचारले ते पहा. शेजारी दिलेल्या आलेखात एका रोपवाटिकेतील विविध फुलझाडांच्या संख्येची माहिती दिली आहे. सर्व मिळून एकूण 720 रोपे असतील तर मोगरा व गुलाबांची रोपे जास्वंदाच्या रोपापेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत. हे पहा, सर्वप्रथम आपल्याला माहिती काय दिलेली आहे, विविध फुलझाडांची माहिती सांगितली आणि सर्व मिळून एकूण झाडे किती आहेत, रोपांची संख्या किती आहे 720 आहेत. सगळ्या रोपांची संख्या 720. मोगरा आणि गुलाबाची रोपे जास्वंदाच्या रोपापेक्षा कितीने कमी जास्त आहेत. आता पहा, इथं मोगरा दिलेला आहे, गुलाब, जास्वंद आणि इतर सुद्धा फुलांचे दिलेले आहे. परंतु इथं पहा, इथं मोगरा आणि गुलाब यांचे मिळून विचारलंय. त्या अगोदर आपल्याला माहित आहे पूर्ण वर्तुळ जे असतं त्याचं अंशात्मक माप किती असतं टोटल, तर 360 अंश असतं. किती असतं 360. आणि त्याच्यापैकी आपल्याला मोगऱ्याला 40 अंश, गुलाबाला 80 अंश आणि जास्वंदाला 100 अंश आणि इतरासाठी 140 अंश असं एकूण टोटल यांची बेरीज केली तर तुम्हाला 360च येणार आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यावरून आपल्याला अगोदर मोगरा व गुलाब यांना एकूण किती अंशात्मक माप मिळालेलं आहे ते पाहूयात. तर मोगऱ्याचं 40 अंश अधिक गुलाबाचं 80 अंश म्हणून दोघांचं मिळून 120 अंश. एकूण 360 पैकी 20 अंश माप या दोघांचं मिळून आहे 120 अंश. आता जास्वंदाचे माप पाहूयात. जास्वंदचे 100 अंश. मग या दोघातला अंशात्मक फरक काढूयात. अगोदर 120 मधून 100 वजा करूयात. 120 अंश मधून 100 अंश वजा केले तर फक्त 20 अंश हा फरक आहे. मग या दोघाचं जास्त आहे का कमी आहे मोगरा आणि गुलाबाचं, तर निश्चितच जास्त आहे. मग जास्त येणार आहे. आता इथं फरक आला 20चा. मग आता 20चा फरक म्हणजे नेमकं कितीनं जास्त, हे जास्त काढण्यासाठी किती नाही ते पाहावं लागेल आपल्याला. हे लक्षात घ्या, 20नं जास्त आहे. पण किती याच्यामध्ये 20नं जास्त आहे, तर 360 अंशाचा कोन असल्यानंतर म्हणजे वर्तुळाचं एकूण माप असतं त्याच्यापैकी 20 अंश मोठा आहे गुणिले 720. तर हे 0 कटले, हे 0, 36 1 36, 36 दोन्ही 72 आणि 20 दोन्ही 40 म्हणजे 40ने जास्त. असा पर्याय कुठे आहे ते पाहावं लागेल. आणि असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय 40ने जास्त, तर पर्याय क्रमांक सी म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. पण लक्षात घ्या, काही विद्यार्थी असं करतील मोगऱ्याचं 40 अंश 360 गुणिले 70, गुलाबाचं 80 अंश 360 गुणिले 720, इथं पण 40 अंश 360 गुणिले 720. प्रत्येकाच काढून या दोघांची बेरीज करतील, जास्वंदाचं काढतील आणि त्या दोघांच्या बेरजेतूनही वजा करतील, तरी सुद्धा 40ने जास्त हाच पर्याय येणार आहे. यानंतर पाहूयात आपण 55 उदाहरण. काय आहे ते, 10.5 मीटर लांब, 21 सेंटीमीटर जाड आणि 7.5 मीटर उंच अशा भिंतीकरिता किती विटा लागतील जर प्रत्येक वीट 25 सेंटीमीटर गुणिले 0.009 मीटर गुणिले 14 सेंटीमीटर मापाची असेल. हे पहा, नेहमी लक्षात घ्या विटांची संख्या काढताना नीट जर पाहिलं तर भिंत कशी असते रे, भिंतीचा आकार इष्टिकाचिती आकाराचा असतो, बरोबर आहे की नाही. आणि विटेचा सुद्धा आकार इष्टिकाचितीचा आकाराचाच असतो आणि म्हणून भिंतीमध्ये विटा बसवतो आपण. म्हणून विटांची संख्या काढताना काय करावं लागेल, भिंतीचे घनफळ छेद एका विटेचे
घनफळ. आता भिंतीचे घनफळ इष्टिकाची ते म्हणल्यावर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि वीटसुद्धा लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता पहा भिंत इथं काय दिलेलं आहे 10.5 मीटर. मी जशाच तसं लिहितो सुरुवातीला गुणिले 21 सेमी गुणिले 7.5 मीटर. हे भिंतीचं आहे घनफळ काढतानाचं लांबी रुंदी उंची. आणि आता विटेचं पहा छेदस्थानी 25 सेमी गुणिले 0.09 मीटर गुणिले 14 सेमी. मुद्दाम मी एकक असं इथं लिहिलंय चूक होऊ नये म्हणून. आणि आता काय करायचं तर लहान एककामध्ये रूपांतर करायचं. एकक सारखं असल्याशिवाय ही उदाहरणं सोडवता येत नाहीत. म्हणून मीटर आहे इथं सेंटीमीटर आहे इथं मीटर आहे इथं सेंटीमीटर आहे इथं मीटर आहे इथं सेंटीमीटर आहे. तर सगळ्यांचं आपण लहान एकक म्हणजे सेमीमध्ये रूपांतर करू. एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात म्हणून मीटरला 100 न गुणलं की सेंटीमीटर होतात. मग 10.5ला जर 100 न गुणलं तर काय होईल 2.0 म्हणजे 1050 सेमी आलं. गुणिले हे तर 21 ऑलरेडी अगोदरच सेमी आहे गुणिले इथं 100 न गुणल्यानंतर काय येईल 7.5ला तर 750. सगळं सेंटीमीटरमध्ये केलं. छेदस्थानी पण पहा हे 25 सेंटीमीटर अगोदरच आहे गुणिले याला पण मीटर आहे 0.09. 100 न गुणल्यानंतर काय होईल नुसतं 9 गुणिले 14 तर आधीच आहे. आता आपण भाग घालूयात. बघा 25 न भाग घालू. 25 एक 25 25 त्रिक 75 हे 30 राहिलं. यानंतर आपण इथं भाग घालूया 7 न 7 त्रिक 21 7 दोन्ही 14. आता 9 न आणखी 3 न भाग इथं जाईल 3 त्रिक 9 3 10 30. आता त्यानंतर आणखी 3 न भाग जाईल इथं 3 एक 3 3 एक 3. आता आणखी इथं 2 न भाग जाईल बे एक बे बे पंचे 10. म्हणजे वर काय राहिलं 1050 गुणिले 5. गुणाकार करूया 5 0 0 5 5 25 7 2 5 0 0 2 ला 2 5 1 5 म्हणजे 5250 विटा. मग असा पर्याय कुठे आहे का बघा. तर आपल्याला असा पर्याय क्रमांक ए मध्येच दिसतो म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. आज आपण या व्हिडिओमध्ये 5 उदाहरणे पाहिलेली आहेत परंतु अत्यंत महत्त्वाची उदाहरणं आहेत. धन्यवाद.